श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटर खेरडी दापोली येथे आपले स्वागत। सध्या आश्रम परिसरामध्ये गायी आपल्याला चरताना दिसत आहेत आणि या अनेक औषधी वनस्पती पहिल्यांदा गाय खात असते, तिचा तो आहार आहे आणि या औषधी वनस्पतींचा चारा म्हणून वापर करून नंतर त्याच्यापासून जे दूध मिळणार आहे ते अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असतं। आणि या गायींचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे यांना जे खाद्य खायला मिळतं त्या खाद्यातून पुढे जे दूध मिळतं त्याच्यापासून होणारा तूप आहे हे त्याच्यामुळे औषधी गुणधर्मांनी युक्त होण्यासाठी म्हणून गुणधर्म वृद्धी ही त्यातनं साध्य होत असते। इथे अनेक वनस्पती आहेत, अनंतमुळे, टाकळा आहे किंवा चिंचणे आहेत, साधं गवत आहे, अनेक वराहकंद आहे, वरधारा आहे। तर अशा प्रकारच्या वनस्पती त्यांच्या वेली पानं या गायी खात असतात आणि त्यांचं शेण गोमय हे सुद्धा औषधी गुणधर्माचं आहे। गोमूत्र हेही औषधी गुणधर्माचं आहे आणि ते आपल्या चिकित्सेमध्ये उपयोगी येताना दिसतं। त्यांच्यापासून पंचगव्य घृत किंवा गोमयापासून सुद्धा जो वैश्वदेव केला जातो, या वैश्वदेवामध्ये जे भस्म तयार होतं त्याचा वापर हा अनेक व्याधींमध्ये, अनेक औषधांमध्ये केला जातो। ज्या स्त्रियांना पाळीच्या वेळी पोटामध्ये दुखतं किंवा बाळंतपणानंतर अंगावर साफ न जाणे अशी एक तक्रार अनेक स्त्रियांना निर्माण होते, गर्भाशयाला ढिलेपणा आलेला असतो आणि अशा स्थितीमध्ये गर्भाशयाच्या स्नायूंना बल देऊन गर्भाशयाचे स्नायू योग्य प्रकारे आकुंचन करून आवश्यक तेवढा मासिक स्राव हा साफ अंगावर येऊन जाणे आणि अतिरिक्त वाढलेलं पोट हे कमी करणे, गर्भाशयाचं आलेलं शैथिल्य कमी करणे, याच्यासाठी म्हणून या गोमयापासून केलेल्या भस्माचा वापर आम्ही चिकित्सेमध्ये करत असतो। आणि या गोमयाचा आणखीन एक वापर असा आहे की शरीरामध्ये जी आपल्या ॲसिडिटी वाढते, या ॲसिडिटी वाढलेल्या अवस्थेमध्ये अनेक पित्तविकार आणि जळजळ, उष्णता असं होत असतं। तर या गोमयाचा वापर आपण जर समजा केला भस्म स्वरूपामध्ये तर या ॲसिडिटीपासून मुक्तता होते, कारण त्याचे क्षार तयार होतात गोमयापासून आणि ते क्षार आपल्या शरीरातल्या ॲसिडिक ज्या स्रावांना आहेत ते न्यूट्रलाइज करतात। आणि आणखीन एक याचा असा फायदा आहे की ज्या मुलांना, जी मुलं रात्री दात ओठ खातात, दात चावतात, वाजवतात, दात कडकड वाजवतात, स्वप्न पडतात ज्या मुलांना, त्या मुलांना या गायीच्या शेणापासून, जाळलेल्या शेणीपासून जे भस्म तयार होतं ते अंगाला लावणे, आंघोळीच्या आधी किंवा अगदी नंतरसुद्धा अंगाला पावडरीसारखं पासणे हे मुलांच्या या प्रकारच्या रात्री स्वप्न पडून जी मुलं दचकतात, घाबरतात, रडतात किंवा दात खात असतात अशा मुलांना पोटामध्ये पण घेण्यासाठी आणि अंगाला लावण्यासाठी म्हणून या भस्माचा उपयोग होतो। आणि हे भस्म हे विविध प्रकारच्या बाधांपासून आपलं रक्षण करण्यासाठी म्हणून, शरीरामध्ये जी पॉझिटिव्हिटी वाढवणं आहे त्याच्यासाठी म्हणून या गोमय भस्माचा वापर आम्ही चिकित्सेमध्ये करत असतो। शरीरामध्ये जर समजा निगेटिव्हिटी वाढली, नकारात्मक ऊर्जा वाढली तर आपल्याला विविध व्याधी शरीर कॅच करत असतं, शारीरिक आणि मानसिक। तर यांच्यामध्ये स्वतः गाय हा प्राणी खूप ऊर्जावान, ऊर्जेचा स्रोत असा म्हणून सांगितलेला आहे। आणि या गायीच्या गोमूत्राचा किंवा गोमयाचा किंवा तुपाचा, दुधाचा हा अतिशय सुंदर वापर चिकित्सेमध्ये आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे। आणि या प्रकारच्या अशा रानामध्ये फिरणाऱ्या गायींपासून मिळालेलं दूध, तूप, शेण, गोमूत्र हे नक्कीच औषधी आणि अतिशय उत्तम परिणाम देणारं असं असतं। अनेक प्रकारच्या पांडू म्हणजे ॲनिमिया असा असलेल्या रुग्णांना या गोमयापासून आणि गोमूत्रापासून
तयार केलेली औषधं ही अतिशय लाभकारक अशी ठरताना दिसतात। अनेक प्रकारच्या सुजेचे जे विकार आहेत, पायांवर सूज येणे किंवा पोटावर सूज येणे, वृक्क म्हणजे किडनी यांच्यामध्ये होणारे मूत्राशमरी किंवा किडनीला येणारी सूज याच्यामध्ये, किंवा अंगावर येणारी सूज या प्रकारच्या अवस्थेमध्ये, किंवा काही कृमी विकार आहेत ज्यांच्यामध्ये, काही त्वचा विकारांमध्ये या गोमूत्राचा फार सुंदर उपयोग होतो। आणि अशा प्रकारे गायींचं पालन, गोसेवा ही आपलं आरोग्यसुद्धा चांगलं करण्यासाठी, शरीर आपलं ऊर्जावान करण्यासाठी म्हणून आपल्याला मदत करणारी असते। तर शक्य असेल त्यांनी नक्कीच अशी गायींची सेवा करा। गायींच्या अंगावरनं हात फिरवला, त्यांना खरारा करून दिला तर आपल्यालासुद्धा त्या ऊर्जेचा लाभ व्हायला मदत होते। गायीला जे वलय आहे, ऊर्जा वलय, ऑरा, हा खूप लांबपर्यंत आपल्याला मिळत असतो। तर ह्या गायीच्या सान्निध्यात राहणं हे सुद्धा प्रमेयज्ञ आहे। तर अशीच छान माहिती पुन्हा घेण्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।